आजची आपली रेसिपी आहे व्हेजिटेबल कटलेट। त्याच्यासाठी बटाटे, उकडलेले बटाटे आहे, शिमला मिरची, मटारचे दाणे, आलं लसूण हिरवी मिरची, गाजर, ब्रेड, रवा आणि मीठ। ओके, आता हे उकडलेले जे बटाटे आहेत ते आपण आता किसणीने किसून घेऊ। आता आपण बटाटे किसून घेतलेले आणि ज्या भाज्या होत्या त्या बारीक चिरून घेतलेल्या एक एक वाटी। आणि आता आपण आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट करून घेऊ मिक्सरमधून। तसंच वाटाणे पण मिक्सरमधून काढून घेऊ आपण बारीक। ओके, म्हणजे खूप बारीक नाही करायचे, एकदा असं मिक्सरमधून फिरवायचं आणि मग ते याच्या मिश्रण मिक्स करायचं याच्यामध्ये। ओके, आता या उकडलेल्या बटाट्यांमध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊ। आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आहे। त्याच्यानंतर या भाज्या ज्या आपण मिक्सरमधून, हे वाटाणे जे मिक्सरमधून काढले ते घालू। शिमला मिरची, आणि गाजर। त्याच्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घेऊ शकतो। तुम्ही या भाज्या वाफवून घालू शकता याच्यामध्ये। मीठ घालू, आता चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता या ब्रेडचे जे स्लाइस आहे ना ते आपण या पाण्यामध्ये अशा बुडवून त्याला असं पिळून घेऊ हाताने आणि त्या या मिक्सचरमध्ये टाकू आपण, या मिश्रणामध्ये। ओके, आपण हे बटाट्याचं आणि भाज्यांचं मिश्रण असं एकत्र केलंय, एकत्र एकजीव करून त्याला असं प्लेटमध्ये थापून घेतलेला आहे। आणि हा जो कटलेटचा साचा आहे, या कटलेटच्या साच्याने आपण आता कटलेट तयार करू। ओके, या कटलेटच्या साच्याने आपण आता हे कटलेट तयार करून घेऊ। हे तयार केलेले कटलेट आहे, हे रव्यामध्ये घोळवून घेऊ आणि तळून घेऊ आपण हे। हा शेप कटलेट्स। याला आपण शॅलो फ्राय पण करू शकतो, पण डीप फ्राय केले की जास्त छान लागतं। कढईत टाकल्याबरोबर एकदम त्याला झारा नाही लावायचा, 1-2 मिनिटांनी त्याला पलटवायचं।
आणि ते ब्रेड तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकता किंवा पाण्यात ओलं करूनही त्याचं तुम्ही हे करू शकता. मिक्सरमधून काढलं तरी चांगलं होतं. मिक्सरमधून बारीक करायचं ब्रेड आणि मग ते मिक्स करायचं बटाट्यामध्ये. मीडियम फ्लेमवरच तळायचं आपल्याला हे. आपले छान असे कटलेट मस्त रेडी झाले. मस्त क्रिस्पी असे ब्राउनिश फ्राय केले आहेत त्याला आईने. आता आपण हे एक कट करून बघूया. हे कटलेट चिंचेच्या चटणीसोबत आणि टोमॅटो सॉससोबतही खूप छान लागतात. तुम्हाला जे आवडत असेल त्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता. येस, सो आता मी हे मस्त खाणार आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.